श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र आणि वाङ्मय यातील भाग 5 मधला काही काळ आणि त्यामध्ये इंदूरमध्ये वास्तव्य हा भाग चालू होता. पुढे क्रमशः भैयासाहेब मोडकांच्या ओळखीने त्यावेळचे इंदूरचे दिवाण रावसाहेब पळशीकर यांचे श्री महाराजांच्याकडे येणे जाणे सुरू झाले. पळशीकरांना त्यांच्या दर्शनाने व बोलण्याने फार समाधान झाले. ही गोष्ट त्यांनी आपल्या राजाच्या कानावर घातली. तुकोजीरावांनी मनस्थिती फारच अस्वस्थ झाली होती, परंतु श्री महाराजांची खरी योग्यता आपणास समजल्याशिवाय आपण त्यांना मानणार नाही असे तो स्पष्टपणे बोलला. त्याची खरी योग्यता समजण्यास काय उपाय करावा याबद्दल चर्चा होऊन शेवटी त्यांनी ठरवले की राजाने साध्या पोशाखात पळशीकरांच्या बरोबर श्री महाराजांच्या भेटीस जावे आणि त्याला श्री महाराजांनी ओळखले तर ते खरे साधू आहेत असे समजावे. त्याप्रमाणे एके दिवशी रात्री 10 वाजून गेल्यावर राजा एकट्या पळशीकरांना घेऊन मोडकांच्या घरी आला. डोक्याला पांढरा शुभ्र पंजाबी फेटा, अंगात पांढरा शुभ्र सदरा व खाली पांढरा शुभ्र पायजमा असा पोशाख राजाने केला होता. भैयासाहेबांनी त्या दोघांना श्री महाराजांच्या खोलीमध्ये नेल्याबरोबर श्री महाराजांनी तुकोजीरावांच्या हात धरला आणि त्याला आपल्या जवळ बसवले. पळशीकर बोलले, हे माझे एक स्नेही आहेत, यांचे सरकारात काही काम आहे, ते होण्याची कृपा व्हावी म्हणून हे आपल्या दर्शनाला आले आहेत. दिवाण साहेबांचे भाषण ऐकून श्री महाराज किंचित हसले आणि राजाकडे वळून म्हणाले, सरकारातले काम व्हायला सरकारने उठून दुसरीकडे जाण्याचे कारण नसते, पण सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकार जो भगवंत त्याला विसरते म्हणून त्याच्या चित्ताला अस्वस्थता येते. सरकारने वैराग्याच्या विरक्त वृत्तीने वागले पाहिजे. आपले काम होईल, आपल्या अब्रूला धक्का पोहोचणार नाही, पण तुम्ही मनापासून नामस्मरण करा, राम तुमचे रक्षण करील, हा माझा आशीर्वाद घ्या. सुरुवातीस श्री महाराजांनी मुद्दाम हात धरून बसता क्षणीच राजा मनामध्ये उमजला होता, परंतु त्यांचे हे भाषण ऐकल्यावर तर आपल्याला त्यांनी ओळखले याबद्दल त्यांची खात्री झाली आणि त्याने उठून साष्टांग नमस्कार घातला. आपण कोण व असे का आलो हे श्री महाराजांना सांगितले आणि मग त्यानंतर 2 तास त्यांचे गुप्त संभाषण होऊन मोठ्या प्रसन्न अंतकरणाने राजा घरी परतला. तुकोजीराव नामस्मरण करू लागला व 2-4 वेळा श्री महाराजांच्या दर्शनास आला. ज्याच्या घरी ते असत त्यांच्या घरी राजाला जावे लागे आणि घराच्या मालकाच्या त्याची बर्दास्त ठेवता ठेवता नाकी नऊ येत, म्हणून राजवाड्यातच येण्याची त्यांनी श्री महाराजांना विनंती केली. शिवाय राजकारणाच्या गुप्त गोष्टी राजवाड्यामध्ये एकीकडे जितक्या मनमोकळेपणाने स्वस्तपणे बोलता येतील तितक्या लोकांच्या घरी बोलता येत नव्हत्या, हे देखील त्याचे म्हणणे योग्यच होते. श्री महाराजांनी तेही कबूल केले, पण ते इतकेच बोलले की तुम्हाला पाहिजे तेव्हा मी येणार नाही, मला पाहिजे तेव्हा मी वाड्यात येईन आणि मला योग्य वाटेल तेव्हा मी निघून जाईन. श्री महाराजांचा परिचय बराच वाढल्यावर एकदा राजाचे मनामध्ये विचार आला की श्री महाराजांची फार गरिबी आहे, आपण त्यांना काही दान द्यावे. असा विचार करून त्याने 3 गावाची इनाम सनद तयार केली आणि श्री महाराजांना बोलावणे पाठवले. बोलावणे आले की आत्ता येतो असे म्हणून श्री महाराज लोकांशी बोलण्यामध्ये गुंतून जायचे. अशा रीतीने 10-15 बोलावणी येऊन गेली व 2 दिवस गेले. तेव्हा 3ऱ्या दिवशी राजाचा निरोप आला की आपले दर्शन झाल्याशिवाय मी अन्न घेणार नाही आणि बोलावण्यास आलेल्या मनुष्याला कसेही करून त्यांना वाड्यामध्ये आणण्यास बजावले. आपल्याला भेटल्याशिवाय राजा अन्न घेणार नाही हे ऐकल्याबरोबर श्री महाराजांनी राजवाड्यामध्ये जाण्याची तयारी केली. ते आल्यावर राजा त्यांना सामोरा गेला व साष्टांग नमस्कार करून त्याने गादीवर बसवले. नंतर त्याने सनदेचा कागद मोठ्या आदराने पायावर ठेवून पुन्हा नमस्कार केला. हे काय आहे असे म्हणून श्री महाराजांनी तो कागद आपल्या हातात घेतला, थोडासा वाचून पाहिला आणि दिशी फाडून टाकला व त्याला म्हणाले, असला माझा मिंधा परमार्थ नाही आहे, मला देणारा राम समर्थ आहे. तुकोजीराव तेजस्वी खरा, पण आपण होऊन लक्ष्मी पायाशी लोटांगण घालीत असता तिला पायानेच दूर ढकलल्यामध्ये दिसणारे श्री महाराजांच्या अंगचे निस्पृहपणाचे तेज पाहून सर्व लोक चकित होऊन गेले. या प्रसंगानंतर काही दिवस गेल्यावर राजाची व इंदूरच्या इंग्रज रेसिडेंटाची काही बाचाबाची झाली. त्यामुळे राजा फार अस्वस्थ झाला. आपले दुःख त्याच्या कानावर घालून त्यांचे 4 शब्द ऐकावे म्हणजे आपल्या मनाला शांतता येईल असे वाटून दुपारी 2 वाजता त्याने श्री महाराजांना बोलावणे पाठवले. नुकतेच जेवण आटपून श्री महाराज विश्रांती घेण्यासाठी खोलीकडे निघाले होते. इतक्यात राजाचा मनुष्य आला व त्याने निरोप सांगितला. तो ऐकून ते तसेच उघड्या अंगाने निघाले.
वाड्यात आल्यावर आपण एकटेच वर गेले व राजाच्या खोलीमध्ये शिरले. त्यावेळी राजा रस्त्याजवळच्या खिडकीसमोर उभा राहून एकाग्र मनाने काहीतरी पाहत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. श्री महाराज हळूच त्याच्या जवळ गेल्याने म्हणाले, राजा तू काय पाहत आहेस? तुला कसले वाईट वाटत आहे? हे ऐकताच तो एकदम त्यांच्याकडे वळला. त्याने त्यांच्या गळ्याला मिठी मारली व म्हणाला, महाराज काय सांगू आपल्याला? रस्त्याकडेच्या झाडाखाली बसलेला तो भिकारी पहा, तो झाडाला टेकून बसला आहे. भीक मागून आणलेला भाकरीचा तुकडा त्याच्या हातामध्ये आहे आणि एक तुकडा तोंडात आहे. तो भाकरीचा घास चावता चावता त्याला गाढ झोप लागली आहे. तोंडात घास तसाच असून तो स्वस्थ निजला आहे. तो खरा भाग्यवान. आणि मी उत्तम जेवण करतो, पलंगावर मोमो गाद्या घालून निसतो. इतके नोकर चाकर माझ्या हाताखाली दिमतीला आहेत, परंतु रात्रभर अंथरुणावर पडून मी झोपेशिवाय तळमळत असतो. त्या दिवशी त्यांचे व श्री महाराजांचे तासभर संभाषण होऊन राजाची वृत्ती प्रसन्न झाल्यावरच ते परत घरी आले. याच मुक्कामामध्ये श्री आनंद सागर व श्री ब्रह्मानंद या दोघांची श्री महाराजांशी गाठ पडली. इंदूरमध्ये बरेच दिवस वास्तव्य केल्यामुळे श्री महाराजांचे नाव जिकडे तिकडे पसरले. एखाद्या राजाला शोभेल असे त्यांचे ऐश्वर्य तेथे होते. ते जेथे जेथे राहत तेथे तेथे भजन, नामस्मरण व अन्नदान धडाक्याने चालू होई. अनेक प्रकारचे व अनेक प्रांतीचे लोक येऊन त्यांच्याजवळ समाधान पावत व परत जाताना नाम घेऊन जात. ही त्यांची कीर्ती गोंदवल्याला पोहोचली. तेव्हा गीताबाईंनी दादोबा व गोपाळ नावाच्या त्यांच्या नातेवाईकांना घेऊन येण्यासाठी इंदूरला पाठवले. ते इंदूरला येऊन श्री महाराजांना भेटले. तेव्हा त्यांचा फार आदर सत्कार करून श्री महाराजांनी त्यांना ठेवून घेतले. दादोबांच्या आईचा निरोप सांगितला. तेव्हा श्री महाराजांच्या डोळ्यात पाणी आले व आपण आता लवकर जाऊ असे त्यांना आश्वासन दिले. पण तेथील आनंदामध्ये दादोबाच लवकर परत जाण्याने विसरले. तेव्हा 10-12 दिवसांनी श्री महाराज त्यांना बोलले, अरे दादोबा, आपल्याला घरी परत जायचे ना? मग असे करून कसे चालेल? आपण उद्या निघायचेच. श्री महाराज उद्या इंदूर सोडणार ही बातमी पसरायला वेळ लागला नाही. लगेच भेटायला येणाऱ्या मंडळींची गर्दी उडाली. श्री महाराजांना जेवायलाही अवकाश राहिला नाही. म्हणून आणखी एक दिवस त्यांनी मुक्काम वाढवला आणि दुसऱ्या दिवशी जिजीबाई आली आणि म्हणाली, महाराज, मला आपण श्री तुकामाईंकडे नेण्याचे वचन दिले आहे. आपण एकदा तेथून गेला की पुन्हा इकडे केव्हा यायचा नेम नाही, म्हणून मी आपल्याबरोबरच येणार. तिचे हे बोलणे ऐकून भैयासाहेब म्हणाले, महाराज, मला देखील आपण घेऊन चला. मलाही श्री तुकामाईचे दर्शन करून द्या. श्री महाराजांनी दोघांनाही बरोबर घेतले आणि मग सर्व मंडळींनी इंदूर सोडले. इंदूर सोडल्यावर जवळजवळ 1 महिन्याने ते एहळे गावला पोहोचले. श्री महाराजांनी आपल्याबरोबरच्या मंडळींना अशी सक्त ताकीद दिली होती की एहळे गावला असेपर्यंत कोणीही त्यांना महाराज म्हणायचे नाही आणि कोणीही त्यांच्या पाया पडायचे नाही. श्री तुकाबाईंना पाहिल्यावर श्री महाराज, जिजीबाई व भैयासाहेब या सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. जिजीबाईला श्री तुकाबाई बोलले, भली परीक्षा केलीस, पण फसली नाहीस ना? त्याला मुंगळ्यासारखी चिकटून बैस, तुझे कल्याण होईल. भैयासाहेबांना ते म्हणाले, विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा, त्याची जहागीर तुला मिळेल. हाती चौपदरी असतानाही समाधान ही त्यांची जहागीर. इथे 5वा भाग जो आहे, मधला काही काळ, तो पूर्ण झालेला आहे. पुढचा 6वा भाग जो आहे, गोंदवल्याला वास्तव्य आणि लोकसंग्रह, हा आपण पुढील भागामध्ये बघूया. जय जय रघुवीर समर्थ.